एखादा चांगला जॉब मिळवण्यासाठी प्रत्येक जण शिक्षण घेऊन मेहनत घेऊन स्वतःला तयार करत असतो। चांगला पगार मिळावा म्हणून करिअर सुद्धा तशा प्रकारे निवडले जातात। पण जगात काही असे जॉब्स आहेत ज्यासाठी मेहनत घेण्याची अजिबात गरज नाही, पण त्यात पैसे मात्र चांगले मिळतात। या जॉब्स बद्दल ऐकून तुम्ही म्हणाल अरे हा काय जॉब आहे का? तर जाणून घेऊया जगात असणाऱ्या अशा विचित्र आणि हटके जॉब्स बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून। तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। सुरुवात करूया रडून। म्हणजे चीन आणि आफ्रिकन देशांमध्ये एक असा जॉब आहे जिथे रडण्याचे पैसे दिले जातात। एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस या देशांमध्ये अशा प्रोफेशनल रडणाऱ्यांना बोलवलं जातं। त्यांना मॉर्नर किंवा मायरोलॉजिस्ट म्हटलं जातं, ज्यांना तासानुसार रडण्याचे पैसे मिळतात। हे काम प्राचीन काळापासून सुरू आहे। तुम्हाला आश्चर्य होईल पण हे काम भारतात सुद्धा केलं जातं। राजस्थानच्या काही भागांमध्ये महिला असं रडण्याचं काम करतात। त्या फक्त काळ्या साड्या घालतात, कारण काळा रंग हा यमदेवाचा फेवरेट रंग आहे। या महिलांना रुदालीज असं म्हटलं जातं। आता एखाद्या लांब लचक लाईनमध्ये उभे राहिल्यावर आपली पण रडारड होतेच। लाईन कुठलीही असो त्यात उभं राहायला कंटाळा प्रत्येकाला येतोच। आता आयफोन 16 हा फोन घेण्यासाठीच लोकांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये ॲपलच्या स्टोअरवर किती मोठी लाईन लावलेली तुम्ही बघितलीच असेल। अशाच कंटाळवाण्या लाईनमध्ये उभं राहण्यासाठी तुम्ही तुमच्याऐवजी एखाद्या माणसाला हायर करू शकता। हे काम करणाऱ्या माणसांना लाईन स्टँडर किंवा क्यू प्रोफेशनल म्हटलं जातं। भारतात तर हा जॉब नाहीये, पण पोलंड, रशिया, इटली आणि अमेरिकेसारख्या देशात काही लोक असं काम करतात। पुढचा जॉब असा आहे जो अनेकांसाठी ड्रीम जॉब सुद्धा असेल। या जॉबमध्ये काहीच करावं लागत नाही, फक्त झोपावं लागतं। खरंच असा जॉब अस्तित्वात आहे। हे झोपण्याचं काम करणाऱ्यांना प्रोफेशनल स्लीपर म्हटलं जातं। तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते कोणासाठी काम करतात? मॅट्रेस म्हणजे गादी बनवणाऱ्या कंपन्यांसाठी, म्हणजे त्यांनी बनवलेल्या गादीवर झोपून त्यांना फीडबॅक देण्याचं काम हे स्लीपर्स देतात, ज्यामुळे ती कंपनी त्यांच्या प्रोडक्टची क्वालिटी आणखी सुधारू शकेल। शिवाय वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांना संशोधनात मदत करण्यासाठी सुद्धा ते झोपतात, म्हणजे झोपण्याचं काम करतात। हे खरंच एक करिअर आहे। हा जॉब मांजरी खूप सिरियसली करू शकतील, नाही का? मांजरींवरून आठवलं, एक जॉब असा आहे जो पाळीव प्राण्यांशी निगडीत आहे। माणसांना जसं चविष्ट पदार्थ खायला आवडतात तसं प्राण्यांना सुद्धा आवडतात। पाळीव प्राण्यांच्या मालकांना आपले पेट्स चवदार आणि निरोगी अन्न खावं असं वाटत असतं। पाळीव प्राण्यांसाठी अन्न बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये एक माणूस असतो जो अन्न टेस्ट करण्याचं काम करतो। हे अन्न प्राण्यांसाठी योग्य आहे की नाही चेक करण्याचं काम तो माणूस करत असतो। हे काम ऐकायला खूप विचित्र वाटत असलं तरी या कामाचे खूप पैसे मिळतात। सिंगल लोकांसाठी खुशखबर असलेला हा पुढचा जॉब आहे, पण फक्त जपानमध्ये असणाऱ्या। जपानमध्ये काही लोक आणि काही कंपन्या सिंगल लोकांना भाड्यावर गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड देतात। याला जपानमध्ये रेंटारू करेशी म्हणतात। तुम्ही एखाद्या मुलाला किंवा मुलीला काही तासासाठी डेटवर घेऊन जाऊ शकता। हा फक्त डेटचा संपूर्ण खर्च तुम्हाला करावा लागतो आणि त्या भाड्यावर घेतलेल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला सुद्धा पैसे द्यावे लागतात। हे काम करण्यासाठी कॉन्फिडन्स सुद्धा तितकाच हवा। आपल्याकडे म्हटलं जातं कोणतंच काम छोटं नसतं, बरोबर आहे, पण त्या कामाचा पगार कमी आणि स्ट्रेस जास्त असूच शकतो। कामाच्या स्ट्रेसमुळे स्वतःचं जीवन संपवल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील। या धावत्या जगात कामाचा स्ट्रेस येणं साहजिक आहे आणि सर्वांना आपल्या आवडीचं काम करायला मिळेलच असं नाही। पण कामाच्या स्ट्रेसमुळे वाईट विचार मनात येऊ देऊ नका, कारण माणूस सलामत तो काम हजार। अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।